नमस्कार. वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सणाचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज पुन्हा एकदा अजून एक पराठ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. पण हा काय याच्यासाठी काही स्टफिंग वगैरे तयार करायची गरज नाही. एक रेडीमेड ह्याच्यानुसार वस्तूनुसार आपण मस्त असा पराठा बनवणार आहोत. खूप सिंपल आहे. त्यासाठी काय केलेलं आहे, एक जो गोळा असतो कणकेचा तो घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याचं जसं आपण स्टफिंगसाठी जो हे करतो ना तसं करायचं आहे. त्याची थोडीशी किंवा लाटून घ्यायची पारी मी हातानेच केलेली आहे. त्याच्यानंतर समोसा घेतलेला आहे. एक मस्त मोठ्या साईजचा समोसा होता. त्याचा वरचा टोक आणि खालचा जो आपला कुरकुरीत क्रंची भाग असतो ना तो काढून टाकायचा आहे साईडला. आणि त्याच्यानंतर जो मधला फक्त भाजीचा भाग आहे, स्टफिंग प्लस भाजीचा वरचा जो कवर असतो त्याच्या सकट आपण तो पराठ्यामध्ये जे आपण कणकेचा गोळा घेतला आहे त्याच्यामध्ये स्टफ करायचा आहे. आणि वरतून पूर्ण याचं तोंड बंद करून प्रेस करून घ्यायचं आहे. त्याच्यावर सुकं पीठ लावायचं आणि त्याच्यानंतर मस्त असं पुन्हा लाटून घ्यायचं आहे. एका साईडला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. आणि मस्त जसं नॉर्मल समोसा खातो ना आपण तसाच हा समोसा फ्लेवरचा पराठा तयार होतो. असं वाटतं आपण पराठा नाही तर समोसाच खातो आहे. म्हणजे हा चपातीचा जो भाग असतो ना तो ह्याच्यामध्ये समोस्यामध्येच मिक्स होतं आणि खरंच वाटतं की आपण समोसाच खातो आहे एवढा मोठा वगैरे असं पराठ्याच्या याच्यामध्येच. आणि खूप छान टेस्टी लागतो. त्याच्यामुळे मी नक्की केलेलं आहे आणि तुम्हीही नक्की करून बघा कसा वाटतो. लाटून घेतलेलं आहे. थोडंसं आतमध्ये कणकेचं म्हणजे मैद्याचं ते वरचं सारण असतं, कवर असतं, त्याच्यामुळे ते थोडंसं फाटेल वगैरे पण काहीच प्रॉब्लेम नाही. नंतर एकदम तुकडे पडत नाही त्याचे. त्यानंतर लाटून वगैरे झाल्यानंतर पॅन गरम करायला ठेवलेला त्याच्यावर आपण हा पराठा शेकवून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने मी टाकलेला आहे एका साईडने. त्याच्यानंतर त्याच्यावर तेल लावायचं आहे आणि आलटून पलटून मस्त असं कुरकुरीत क्रिस्पी वगैरे होईपर्यंत आपण छान, तुम्हाला किती क्रिस्पी लागतो किंवा सॉफ्ट लागतो त्याच्यानुसार तुम्ही मस्त शेकवून घ्यायचं आहे. आणि इथे बघा मस्त असा पराठा तयार झालेला आहे. कसा वाटला मग तुम्हाला नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.